चॅनलमध्ये आपले स्वागत। हिंगोली येथे लोक अदालतीमध्ये 8,52 लाखांहून अधिक रकमेची प्रकरणे निकाली। हिंगोली येथील तालुका विधी सेवा समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालय परिसरात नुकतेच राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। या लोक अदालतीत प्रलंबित असलेली एकूण 1,551 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व 11,159 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती। यापैकी लोक अदालतीमध्ये प्रलंबित 271 प्रकरणे व वाद दाखलपूर्व 133 प्रकरणे निकाली काढण्यात आली। या लोक अदालतीत प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये 8,52,93,503 रुपयांची तडजोडीच्या आधारे रक्कम निश्चित करून प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली। या लोक अदालतीसाठी हिंगोली येथील न्यायिक अधिकारी व विधिज्ञांचा समावेश असलेले 5 पॅनल गठीत करण्यात आले होते। ही लोक अदालत मार्गदर्शन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष टी.एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश 1 व्ही.एस. माने, तदर्थ जिल्हा न्यायाधीश 2 आर.एस. रोटे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही.एम. मानखैर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी.आर. पमनानी व तिसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस.एस. पळसुळे यांनी काम पाहिले। या लोक अदालतीत मानवी संवेदनशीलतेचा आदर्श ठरलेला प्रसंग घडला। श्रीमती उषाताई परमेश्वर कोराडे या दिव्यांग महिला पक्षकाराला चालता येत नसल्याने त्या न्यायालयाच्या वरच्या मजल्यावर येऊ शकत नव्हत्या। ही बाब लक्षात घेऊन तदर्थ जिल्हा न्यायाधीश 2 आर.एस. रोटे यांनी स्वतः पॅनलवरून खाली उतरून न्यायालय इमारतीसमोरील आवारात उभ्या असलेल्या वाहनात जाऊन उषाताई कोराडे यांची बाजू समजून घेतली। या प्रकरणात 19,30,00,000 रुपयांच्या नुकसान भरपाईवर तडजोड होऊन प्रकरण निकाली काढण्यात आले। या प्रकरणात उषाताई कोराडे यांची बाजू ॲडव्होकेट एस.बी. गडदे यांनी मांडली। राष्ट्रीय लोक अदालतीमुळे नागरिकांना जलद, सुलभ व खर्चमुक्त न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।